स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये नोंद केलेली आहे असे 1,80,000 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्वाची आणि गुड न्यूज आपल्या समोर सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, गुड न्यूज अशी आहे की आपण सर्वजण पवित्र पोर्टलला नोंद केलेली आहे. पवित्र पोर्टलला नोंद केल्यानंतर आपल्याला नेमक्या जाहिराती कधी येणार आहे, जाहिरात किती पदांची येणार आहे, या संदर्भात आपण सर्वजण वाट बघतो आहेत. गेले 3 ते 4 महिने आपण वाट बघतो आहेत आणि यामध्ये अजून जाहिरातीचा आपल्याला आकडा समजलेला नाही. कोणत्या कोणत्या माध्यमातून आपल्याला किंवा पेपरच्या बातमीवरून आपल्याला समजतंय की कुठे 15,000 येणार आहे, कुठे 20,000 येणार आहे. आणि आपला जो एल्गार आंदोलन आहे, जो सेकंड एल्गार आंदोलन आहे, जो आझाद मैदान मुंबईला 12 मार्च पासून सुरू होणार आहे, तर या एल्गार आंदोलनाची आपली भूमिका असणार आहे की 70 ते 75,000 पदभरती यायला पाहिजे. आणि जे काही 5 मुद्दे आपण टाकलेले आहेत, तर त्या 5 मुद्दे सुद्धा आपल्याशी निगडीत आहे ना आपल्यासाठीच आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी अजूनपर्यंत आपण मुंबईला येण्याची तयारी केलेली नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, आवर्जून आपल्यासाठी लढा असणार आहे. त्यामुळे आपण ते तयारी करावी. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा कोणताही अपडेट जे असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती ऑथेंटिक मिळेल. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ही जी माहिती आहे ही विश्वसनीय माहिती मिळेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की संच मान्यता जी आहे ती संच मान्यता केल्याशिवाय आपल्याला काही जागा मिळणार नव्हत्या किंवा जागा काही आपल्याला समजणार नव्हत्या. आता संच मान्यता जी आहे ते 24 ते 25 पर्यंत, तुम्हाला मी काल पण सांगितलं की 24 ते 25 पर्यंत संच मान्यता जी आहे त्यातून आपल्याला अतिरिक्त पद किती आहेत, अतिरिक्त पद समायोजन केल्यानंतर तिथला नेमका आकडा आपल्याला त्या ठिकाणी समजणार आहे. आणि या माध्यमातूनच या संपूर्ण जिल्हा परिषद जे आहेत, वेगवेगळ्या जिल्हा परिषदेचे वेगवेगळे समायोजनाचे वेळापत्रक त्यांनी तयार केलेले आहे. त्यांच्या धर्तीवर ते काम त्यांचं सुरू आहे. मुद्दा राहिल्यानंतर संच मान्यता झाली. आता संच मान्यतेनंतर बिंदू नामावली रोस्टर क्लिअर करणं गरजेचं आहे. रोस्टर महत्वाचा आहे. तर त्यात एक जिल्हा परिषद यवतमाळ आहे, या जिल्हा परिषद यवतमाळचं एक परिपत्रक आलेलं आहे. ते परिपत्रक तुमच्या जिल्हा परिषद डिपार्टमेंटला जर कोणी तुमच्या यवतमाळमध्ये असेल तर त्याच्याकडून मिळेल. आपल्याही ग्रुपला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकले, म्हणजे लिंक टाकलेली आहे, जेणेकरून तुम्हाला ते परिपत्रक मिळणार आहे. आता एका जिल्हा परिषदेचं जर पत्र आलं, सीओचं पत्र आहे, प्रति खाजगी जे मुख्याध्यापक आहेत आणि ज्या काही विनाअनुदानित आस्थापना आहेत यांच्या संदर्भातलं हे पत्र आहे. त्यांनी त्यात विषय टाकलेला आहे की आपण अद्यापही जाहिरातीकरिता आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये किंवा याच महिन्यामध्ये जाहिराती आपल्याला अपडेट करायच्या आहेत किंवा जाहिराती आपल्याला द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला रोस्टर बिंदू नामावली क्लिअर करायची आहे, असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला